हॅलो, नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या टेरेस गार्डनवरती. तुम्हाला देखील टेरेस गार्डन तयार करायचं असेल तर कमी खर्चामध्ये टेरेस गार्डन कसं तयार करावं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासोबतच काही भाज्या देखील आपण तोडून घेणार आहोत. तर गच्चीवर किचन गार्डन तयार करण्यासाठी बऱ्याचशा वस्तू आपल्याला लागत असतात. माती, खते, ग्रो बॅग, कुंड्या, बियाणे यासारखे भरपूर अशा वस्तू आपल्याला टेरेस गार्डन तयार करण्यासाठी लागत असतात. टेरेस गार्डन तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाची घटक आपल्याला लागते ती म्हणजे माती. जर आपण गावात राहत असू तर आपल्याला माती इझिली शेतातून मिळून जाते, पण शहरात आपल्याला इझिली माती मिळत नसते. मग त्याचा पर्याय म्हणून आपण जिथे कुठे घर बांधणीचं काम चालू असतं तिथे आपल्याला ही माती मिळू शकते. तिथे खोदकाम केले जाते आणि जमिनीतून उकरून माती काढली जाते. तिथून आपण 1-2 गोणी माती मागून आणू शकतो. आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही गावाला जात असाल आणि तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर तुम्ही गावाकडून सुद्धा 1-2 गोणी माती गाडीत टाकून आणू शकतात. त्यानंतर खताचा प्रश्न असतो आपल्याजवळ, तर खत कुठून आणावं? प्रत्येक शहरात गोशाळा असते, तिथून देखील आपण शेणखत आणू शकतो 1-2 गोणी. आणि दुसरा पर्याय म्हणजे जर तुमच्याकडे दूध देण्यासाठी दूधवाले काका येत असतील तर त्यांच्याकडे देखील गाई म्हशी असतात, ते देखील आपल्याला शेणखत आणून देऊ शकतात. त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला लागते ती म्हणजे कुंड्या किंवा ग्रो बॅग. कुंड्यांचा खर्च न करता आपण ज्या काही टप असतात आपल्या घरी खराब झालेले, बालट्या असतात त्यांचा वापर करू शकतो. त्यानंतर गहू तांदळाच्या गोण्या असतात त्यांच्या देखील आपण घरीच ग्रो बॅग शिवू शकतो हाताने. तर यासारख्या वस्तू आपण घरच्याच वापरल्या तर आपले बरेचसे खर्च कमी होतात. त्यानंतर आपल्याला बियाण्यांची गरज पडते, तर आपल्या किचनमधल्याच काही वस्तू आपण बियाण्यासाठी वापरू शकतो. त्याप्रमाणेच मेथी आपण लावू शकतो, धने आपण लावू शकतो. ते आपण रेग्युलर भाजीसाठी यूज करतो तेच धने आपल्याला लावायचे असतात, तीच आपल्याला मेथी लावायची असते. हरभरेसुद्धा आपण ते लावू शकतो. त्यानंतर मिरचीची रोपसुद्धा मिरचीपासून तयार करू शकतो. बऱ्याचशा भाज्या आहेत ज्या आपल्या किचनमध्येच त्यांच्या बिया अवेलेबल असतात. नाहीतर तुम्हाला त्या व्यतिरिक्त भाज्या लावायच्या असतील तर तुम्ही ज्यावेळेस गावाला जातात तर गावाला सर्व शेती करतात, म्हणून तिथे सर्व प्रकारचे बियाणे आपल्याला इझिली मिळत असतात. तिथून आपण सर्व बियाणे घेऊन येऊ शकतो. बियाणे 1 वर्ष तरी खराब होत नाही, म्हणून आपल्याला 1 वर्ष जे काही बियाणे लागत असते ते सर्व बियाणे एकाच वेळेस आपण घेऊन यायचे आणि खूप कमी दरात आपल्याला गावाकडून बियाणे हे मिळत असते. आणि बियाणे घेताना नेहमीच जास्त करून देशी वाण घ्यायचे. देशी वाणच्या बियाण्यांची चव देखील चांगली असते आणि त्याचे आपण एकदा लावलं तर आपण स्वतःच त्याचे बियाणे तयार करू शकतो. देशी भाज्यांचे बियाणे घरी कसे तयार करायची त्याची देखील माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. त्याची माहिती देखील मी तुमच्याशी शेअर करेल. आपल्या भाज्या देखील तोडून झालेल्या आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.